ताना दिसतोय तो पीजी प्रोडक्शन विपक्ष आई एकवीरा मेन्स. येस, ज्यांची मॅच झालेली आहे त्यांना प्लीज खेळाडू कक्ष सोडा, तिकडे आई एकविरेला बसू द्या. पीजी प्रोडक्शन क्षेत्ररक्षण सजवतोय. अजून एक सांगायचं झालं ना केडी, तर आमचे आजोबा सांगायचे तुमच्या शेतामध्ये सँडी कधी डाव वगैरे होते का? शेततळं वगैरे छोटे छोटे कोपऱ्यात असतात त्या डावान जर 10 जिताडी असली तरी पाणी शांत, पण 2 खवली असल्या ना की पाणी डळमलीत राहणार. इथे आता एवढी सर्व अगदी आपली, परंतु 4 अभिलाषा आहे, अश्विनी आहे, सारा आहे, त्याच्यानंतर सिम्मी आहे. यांना बघितल्यानंतर तुम्हाला आपल्या सगळ्यांपेक्षा आवाजाचा एक वेगळी लेवल ती खरं तर या महिलांची आहे. अजून एक छान उदाहरण आहे. गावागावात जर बदकं वगैरे असतील तर नर आणि मादी यातील फरक ओळखायचा असेल तर मादीचा आणि नर यांचा आवाज ओळखायचा, मोर लांडोर यांचा आवाज ओळखायचा. तर चला 12th मॅन, अन्यथा 2 धावांची पेनल्टी. पहिला चेंडू पाडला आणि 2 12th मॅन या ठिकाणी नसतील तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. कुठेही जाऊ नका. इथे आपण पाहतोय पीजी प्रोडक्शन कडून रोशन संते या वेळेला सलामीसाठी येतोय. पहिला चेंडू अतिशय सुरेख, या वेळेला गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती उखडली विकेट. त्रिफलाची बाद होताना दिसणार रोशन संते. सोबत एन्जॉय करताना आपल्याला निरगुडा दिसते. निरगुडा नुसता क्रिकेटर किंवा व्लॉगर नाही, तर निरगुडा हा जिम्नॅस्टिक खरं तर वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लिप केल्या त्यांनी मैदानावरती. अप्रतिम आवडलं खरं तर अगदी. त्यासुद्धा तुझ्या कलेला सॅल्यूट आहे. आणि त्याचबरोबर सिमी कोण न विसरणार. अजून एक सांगू का, एकटीच एन्जॉय करत होतीस. मी नंतर बघितलं 15 मिनिटात या सिमीनं ना अख्खा डागाऊट हलवून टाकला, सर्वांना एन्जॉय करायला भाग पाडलं असं म्हटलं जातोय. ती सिमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. परत एकदा निश्चितच नेक्स्ट सामना तिला एन्जॉय करायचा आहे. या तिकडे या इथे गोलंदाजाचं नाव पीजी प्रोडक्शन. भूषण भोईर यांना 12th मॅन थांबणं गरजेचं होतं. 2 धावांची पेनल्टी दिली जातोय पीजी प्रोडक्शनला. तर तुम्ही ज्या धावा काढणार त्याच्या 2 अतिरिक्त धावा असतील. 12वा प्रतिनिधी कुठे? चला तर गोलंदाज रोशन. ओ यश गायकवाडच्या या चेंडूचा घेतला खरपूस समाचार. आता बॉल सांभाळू की टोपी? चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. कलिंगड लाले मामाचं हाले. अतिथी कक्षात सुनाद साऊंड सिस्टीम प्रोप्रायटर भूपेंद्र सरांचं शुभागमन आहे. वेलकम, स्वागत आहे भूपेंद्र सर. आपलं ही मनपूर्वक 1 षटकानंतर आम्ही तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्सकडे बोलावू आणि त्याच्यानंतर तुमचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. घेऊन चलतो मैदानाकडे. नेक्स्ट डिलिव्हरी. ओ अखुट टप्प्याचा चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हर, चेंडू 1 बाउन्स बाउंड्री. वटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना पाय घसरून पर्यावर बाउंड्री आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्क होती यशनं पहिल्या चेंडूवरती विकेट्स घेतला होता. येस, दुसऱ्या बॉलवरती खरं तर इथं मात्र निश्चितच आता चेंडू संपले जात आहेत. 5-2 चौकार आले, परंतु एक सफलता रोशन संते याच्यासारखा मात्र मोहरा गारद झाला. रोशन अजूनही मला वाटतोय रोशन परत रोशनची जागा भरून काढण्यासाठी आला भोईर, ज्यानं 2 चौकार लगावले. तोच रोशन. हो, व्हाईट लाईनच्या अगदी जवळून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच पाहू शकाल. नाव आहे जीवन गावंड. आत्ताच रायगड डिस्ट्रिक्ट अंपायर असोसिएशनच्या माध्यमानं झालेल्या परीक्षेमध्ये
A+ या ग्रेडनं पास झालेले पंच आहेत. नाव आहे जीवन गावण, अर्थात घरचं नाव आहे उमेश गावण. तर UG पॅनल आपण या ठिकाणी पाहतोय. निलेश पाटील असतील, तदनंतर जीवन गावंड आणि शैलेशजी चव्हाण सर आपण पाहतोय. रायगड पंच असोसिएशनच्या माध्यमातून आत्ताच झालेली ती उत्तीर्ण परीक्षा आणि काही दिवसानंतर तुम्हाला मुंबई किंवा महाराष्ट्र अंपायर असोसिएशनमधून एक चांगल्या प्रकारची परीक्षा MCAचे पंच म्हणून नावारूपाला येताना दिसतील. दर्जेदार क्वालिटी PTC लाईव्ह, दर्जेदार साऊंड सिस्टीम स्वँडी SDC आणि दर्जेदार अंपायर पॅनल अर्थात UG पॅनल उमेश गावण जीवन गावण पॅनल. तर इथे गोलंदाजी मार्कवरती PG प्रोडक्शनचं खरं तर महत्त्वपूर्ण योगदान आपल्या स्पर्धेला राहिलं केडी. आणि तिथे जर पाहू शकाल तर या चमचमत्या ट्रॉफ्या आणि PG प्रोडक्शनचे जे सर्व आहेत, ज्यांचं नाव आहे प्रवीण घाशे, यांना सांगितलं की कोणत्याही गोष्टीची उणीव, मला वाटते भावेश सरांचा सन्मान राहिला आहे. SD मोबाईलचे जे भावेश भगत आणि येस, तर त्यांचं प्रस्थान झालं आहे. SSDकडून 2 सायकल बघितल्या आणि मला त्यांच्या ऑफरची आठवण आली केडी की दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत प्रत्येक खरेदीवरती खरं तर एक विजेत्याला 65 सायकल. शुभम गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. नेक्स्ट बॉलर आणि पटेल ज्वेलर्स, सुवर्ण अलंकार अंगावरती परिधान करायचे असतील ते सुद्धा अतिशय आकर्षक नक्षीदार, तर तुम्ही निवडा पटेल ज्वेलर्स. आणि या पहिल्या क्रमांकाचा जो अगदी बक्षीस आहे तो पटेल ज्वेलर्स, म्हणजे आपले को पार्टनर आहेत पटेल ज्वेलर्स. तर दीपक साडीज विठ्ठल शेठ दीपक साडी, आणि या दीपक साडीकडून मला वाटतोय दुसऱ्या क्रमांकासाठी लागणारी, तुम्ही पाहू शकाल प्रस्थान करताना दिसतोय स्टेपार एंटरटेनमेंटचा स्क्वॉड. मग पप्पू सूर्यराव आपल्या स्क्वॉडला घेऊन निघालाय, कारण त्याला ठाऊक आहे माझी मॅच आता उद्या असणार आहे. परास्त झाला. हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम. पुढच्या वेळेसाठी दिल्या जात आहेत शुभेच्छा. पकडला जाईल झेल, परतावा लागेल या फलंदाजाला. बॅक टू पॅव्हेलियन. किती कॅरेक्टरमध्ये पाहिलंय सकाळपासून. ट्रॉफ्या सजवताना बघितलंय, कधी टेबल उचलताना मंडप डेकोरेटर्स बघितलंय, कधी अजयला सर्व करताना एखादा अगदी तारांकित हॉटेलमध्ये वेटर असेल त्या भूमिकेत बघितलंय. आयोजक असावा तर असा. तुम्हाला जर अगदी सुसज्ज आयोजन करायचं असेल ना, तर तुम्हाला सर्व काही करावं लागणार आहे. तो अक्षय ज्या वेळेला मला वाटतं खेळण्यासाठी उतरला आणि पहिल्याच चेंडूवरती नेक्स्ट मॅचला आपण पुकार देऊ. ती फक्त 5 षटकांची मॅच आणि त्याच्यानंतरच्या दोन्ही मॅचेस या 4-4 षटकांच्या असणार आहेत. त्याची नोंद घ्यायची आहे. इथे पाहू शकाल वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पुढचं षटक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम. बॅटला ब्रश झाला होता. फर्स्ट स्लिपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक थोडासा मागं होता, अन्यथा परिणाम स्वरूपात त्याला मात्र सफलता प्राप्त झाली असती. कर्णधार मला वाटतोय स्वतः असावा आता खेळण्यासाठी. एकविरा मेन्सकडून योगेश स्वतः खेळतो. योगेशनं छान बाईट दिली. आम्हाला फलंदाजीत पाहिजे होती. पूर्वी खेळायला गेलात ना लहान असताना, तर पहिल्यांदा बॅटिंग हवी आहे. अजूनही बाबांसोबत खेळल्यानंतर आपल्याला बॅटिंग फलंदाजी पहिल्यांदा. फ्लिप केलं. या वेळेला चेंडू सरळ जाईल फाईन लेगच्या दिशेनं 2 टप्प्यातून बाउंड्री चौकार. या ठिकाणी मात्र नो चेंडू स्क्वायर मारा, खराब मारा, म्हणजे 1+4 = 5. म्हणजेच क्रिसमसचा अडकलेला बोनस यांना नववर्षात मिळतोय या टीमला, ज्या टीमचं नाव आहे एकविरा मेन्स. योगेशला मात्र या ठिकाणी आपल्याला निश्चितच खरं तर योगेश ओपनिंगसाठी आला आणि तिथे मात्र आतापर्यंत 2 चेंडू खेळतोय. 2 चेंडूंमध्ये 1 चौकार ज्याच्या स्वतःच्या नावावरती आहे तोच योगेश. ये धोक्याची गंडा आहे. PG प्रोडक्शनसाठी पाहायचं आहे. परत एकदा त्याच पद्धतीनं बॅक टू बॅक
बॅटला ब्रश झाला. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एकही चेंडू विकेट हिट करताना दिसला नाही. त्याला ठाऊक आहे वाईड लाईनच्या जवळून गोलंदाजी करावी. कदाचित काय होईल, अलगद बॅटला ब्रश झाला तर चेंडू निश्चितच झेलच्या स्वरूपामध्ये आपल्याला एखादी सफलता प्राप्त होईल का. खेळ फार उत्तम पाहायला मिळाला. त्यातील UK प्रोडक्शनमधील वीर तारा राणी एन्जॉय करताना दिसतोय आज दुपारच्या सत्रात. अतिशय सुरेख मारण्याचा प्रॉपर टायमिंग होता. पकडला गेला झेल, परतावं लागेल या फलंदाजाला ज्याचं नाव आहे प्रेम. बॅक टू पॅव्हेलियन. जय जय. थँक्यू. खरं तर हे गीत आता राज्यगीत आहे आपलं. राष्ट्रगीतासारखा त्याला दर्जा देणं गरजेचं आहे. पब्लिक प्लेसमध्ये प्ले करू नये. आणि निश्चितच आम्ही 2 वर्षापूर्वी सिडकोच्या सिडको भवनमध्ये डेप्युटी कमिशनर सुरेशजी मेंगडे आणि सुप्रसिद्ध व्याख्यानकार नामदेवराव जाधव यांच्यासोबत शिवजयंती साजरी केली अभिमानानं. हा राज्यगीत ज्यावेळेला खरं तर एका समोरच्या रिदमिस्ट वाजविल्यानंतर आणि गायकांनी गायल्यानंतर आम्ही सर्वांनी उभं राहून या राज्यगीताला वंदन केलं. आम्ही अनेक स्पर्धा आता राष्ट्रगीत आणि राज्यगीतातून सुरू करतो आहे. कधी कधी रायगड प्रीमियर लीगसुद्धा तुम्ही राज्यगीतातून पाहिले असाल. तर निश्चितच या गीताला आता तो दर्जा देणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचं गीत आहे, माझ्या मातीचं गीत आहे. नेक्स्ट शुभम. या षटकातील शेवटचा चेंडू. सिद्धांत ऑन ट्रॅक. फलंदाजी मार्कवरती सज्ज. पाहायचं आहे काय करणार. ओ अतिशय सुरेख स्ट्रेट हिट. चेंडू झेल खाली असणारा क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. यशस्वी 2 झेल पकडतोय. परतावं लागेल सिद्धांतला. बॅक टू डगआउट. या ठिकाणी बघा, खरं तर PG प्रोडक्शनसाठी सर्वात जास्त मार्गदर्शन कुणाचं असेल ठाऊक आहे का? पपन पाटील. त्याला ठाऊक आहे कारण खेळणाऱ्यापेक्षा कधी कधी समालोचकांना जास्त पंचांशी जर कधी तुम्ही संवाद साधलात ना तर सामना संपल्यानंतर ते अलगद सांगतायत रेस्टरूममध्ये. फर्स्ट इनिंग आहे, पहिली इनिंग आहे. पहिल्या सत्रामध्ये हवं तर 5 षटकांमध्ये ते 65 बनवू शकतील. म्हणजे एक सेट स्कोअर पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये असा सेट स्कोअर नसतो. खरं तर तुम्ही पाहणार तर जेव्हा जेव्हा मोठमोठे फटके आले म्हणजे 5 षटकांमध्ये 85 धावासुद्धा सेट केलेल्या आहेत आणि त्याच चेसचे केलेले आहेत. तर क्रिकेट हा निश्चितच इथे शेखर रमेश भोईर यांच्याकडून सुवर्ण संधी आहे पपन पाटीलसाठी. पपनसाठी आहे. पपननं जर डाय मारून एखादा चेंडू अडवला किंवा झेल घेतला तर शेखर रमेश यांच्याकडून 1000 आणि भूषणसाठी मात्र फक्त 200 रुपये असतील. नेक्स्ट मॅचसाठी तो असेल शेखर. तर निश्चितच या ठिकाणी पाहू शकाल गलीच्या दिशेनं जितू या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवरती स्वतः कर्णधार योगेश. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं तिसरं षटक घेऊन येतोय जितू जे ब्रँड. अतिशय सुरेख अप्रतिम. स्वतः टीम ओनर पाहू शकाल प्रवीण घासे जो की टायगर मधून खेळायचा पूर्वी मोठी जुईच्या एकदा बलाढ्य. येस, स्वप्नील दादाकडून सुद्धा सुवर्ण संधी आहे. पपन पाटीलनं 1 झेल पकडला तर 500 रुपीज कॅश प्राईज. ATM खुले झालेत आणि या वेळेस ATM खुले झाले त्यासाठी फक्त आणि फक्त किती आपल्याला एकच कोड आहे ओनली C. 1 कॅच 1 झेल तर 500 रुपीज आणि झेल सोडली तरी 500 रुपीज. म्हणजे त्याच्याकडे झेल जाणं गरजेचं आहे. 500 कंपल्सरी. खरं तर शिवमुद्रा डान्स अकॅडमीचे कोरिओग्राफर द्रोणागिरी भूषण सह्याद्री भूषण हा मात्र येतोय कलाकार प्रीमियर लीग मधील ब्रँडेड चौकार. एखाद्या
तोच धुडकूस आता मैदानात घालायचा आहे. पाहायचं आहे काय होतोय. योगेश हो, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. या वेळेला फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातोय, उद्ध्वस्त केलं जातोय, परतावा लागतोय कर्णधार योगेश. बॅक टू डग आउट. झटका. रागान काय जी दांडी ती उडवली वाघाने. वेळेला 20 धाव संख्येवरती मात्र योगेश परतला गेला. बॅक टू पॅव्हेलियन. 2 षटकं झाली. पहिला षटक 8 तर दुसरा षटक 16. एकूण धाव संख्या म्हणजे 8 आणि 7. तर आता तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात. गोलंदाज जितून ओनली 7, फक्त 7. भूपेंद्रजी यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय मंडप डेकोरेटर्स म्हणून खरं तर ज्यांची ख्याती आहे, साऊंड मास्टर म्हणून ऑडिओटेक, ते आदरणीय भूपेंद्रजी यांचा आदरपूर्वक सन्मान. मी स्वप्नील शेलके आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते कॅमेरामन एक क्लिक इकडं करा. आजच्या कार्यक्रमातील मुख्य अतिथी अलगद आमच्या या सन्मानाचा स्वीकार करतील. अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. साऊंड सिस्टीमच्या माध्यमानं एक महत्त्वपूर्ण सेवा समाजाला देत आहेत. कधीकधी तर अगदी जवळच्या आणि गरीब माणसांना माफक दरात साऊंड सिस्टीम देतो आम्ही. यावेळेला जितूचा पुढचा चेंडू 5वा जातोय निर्धाव. या षटकातील आता शेवटचा चेंडू असेल, तोपर्यंत आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाऊया. आदरणीय भूपेंद्रजी यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होताना दिसतोय. स्वप्नीलजी वेलकम, स्वागत आहे. मंचावरती यायचं आहे. या षटकातील जितूचा पुढचा चेंडू शॉर्टफुल टॉस चेंडू मनगटाच्या साह्यानं टोलविला. कलाइयों के सहारे मोडने का प्रयास था, सक्सेसफुल. 2 धाव संख्या होत आहेत. 2 धाव संख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 22च्या घरात. 3 षटक संपली. धावसंख्या धावपटलावरती 22. एवढ्या धावा तर पप्पनच्या मिशीलाही पुरू शकत नाहीत. फक्त सलामीला उतरवणं गरजेचं आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं भूषणशी आणि पप्पन पाटीलशी या ठिकाणी बीट लागली. खरं तर पैज लागली की पहिला सामना तू खेळतोयस की मी. त्यानं सांगितलं मी मॅनेजर आहे, मेंटॉर आहे, टीमचा मीच खेळणार. आणि अखेर मात्र पप्पन पाटीलच उतरला. इथं भूषणला मात्र आता मैदानाच्या बाहेर बसावं लागतोय, प्रतीक्षा करावी लागेल. जिंकले तर आज खेळणार, अन्यथा भूषणला परत एकदा तिकीट काढावं लागणार आहे मोठी जुई टू पारगाव उद्याच्या फ्लाईटचं. परशा, आता हा एकच परशा आम्हाला फक्त ठाऊक आहे सैराटमधील. हा मात्र आम्हाला PG प्रोडक्शनमधील परशा पाहायला मिळतो आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन येईल परशा. आणि आपण पाहू शकाल आमच्यासोबत स्कोरर केणी योगेश. आणि कालसुद्धा परवाच्या दिवशी आम्ही कालभैरव मैदानावरती माझ्या पाठीचा कणा बनला. आज पाठीचा कणा बनण्यासाठी कॉमेंटेटर्स, समालोचकांच्या पाठीचा कणा. खरं तर कॉमेंटेटर्स बॅकबोन, ज्याला स्कोरर म्हटलं जातोय, बेस्ट अपडेटिंग, ज्यांचं अक्षर पाहिलं खरं तर छानसा असा अतिशय सुरेख ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, जाणार चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द रूफ, 6. इथे पाहू शकाल षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पदारली. धावसंख्या धावपटलावरती 28, लॉस ऑफ 5 विकेट्स, 5 बाद 28. आणि या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांमधून किंवा आमचे सेलिब्रिटी म्हणून रेसावकरीन बाय यांचं आगमन झालेलं आहे. वसई करीन बाय यांचं आगमन आहे. वेलकम, स्वागत. आपण पाहू शकाल वसईपासून पणजीपर्यंत कोकण किनारपट्टीतील इथं वेलकम वसई करीन. बॅटला ब्रश होतोय. चेंडू यष्टरक्षक प्रवीण घासे यांच्या दास्तान्यात निर्धाव चेंडूची 0 धावसंख्येची मोहर लागली. 1 षटकार आलाय, परंतु इथं परशानं कमबॅक केलंय आर्चीकडे. 2 चेंडू निर्धाव. वैयक्तिक कोट्यातील पहिली आणि सांघिक कोट्यातील 4थी ओव्हर हाताळतोय. मिस होतोय. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता. सकाळी उठल्या उठल्या विवर वाढलेत का पाहणारे आज धावसंख्या वाढतोय का पाहत आहेत.
कलाकारांचा असणारा हा चमू समूह आहे. डोंबिवलीपासून वेगवेगळ्या ठिकाणचा वाईड लाईनवरती चेंडू अशा वेळेला परत एकदा मिस होतोय. चेंडू जातोय निर्धाव. चौथं षटक आणि चौथ्या षटकाचं कौतुक आहे. एक षटकारानंतर 4 चेंडू ज्यांना निर्धाव टाकलेत असा हा पारशा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय. ओ स्वैर मारा नो. या वेळेला 1+1 2 धावांचं बेनिफिट बोनस मिळतोय. पंचांकडून नो येतोय. आता असणार आहे या चेंडूवरती फ्री मुबा फ्रीट. उघडा डोले पहा नीट. आता असणारा चेंडू असणार फ्रीट. ओ अतिशय सुरेख स्टडीट कॉम्बॉक्स कडे चेंडू येणार. चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर आलेला हा कणकणीत षटकार. आगरी कोली कराडी काय एका नाण्याच्याच बाजू. आणि म्हणूनच खरं तर त्या कोलीनबाईसाठी वसईकरीन खरं तर या वसईकरीन बाई हिच्यासाठी एक छानसं संगीत या ठिकाणी संचलित केलं गेलं. 4 षटक संपले. धावसंख्या धावपटलावर मात्र पाहायला मिळत आहेत या षटकारांनी 36 चकरा 36 लॉस ऑफ. शेट लोक आज भी मिनी बघा टॉपचा इशे आणले. क्या बात. याला आता गीत म्हणावं की मोटिवेशन. निश्चितच संडी ही खरं तर समाजाचं मोटिवेशन आहे गीतातून. आणि म्हणून कलाकार का गरजेचे आहेत. वा ताकदीचा वापर. 4 दिलेच निर्धाव परंतु 4चा वाचपा काढणारा येतोय यशच्या बॅट मधीला अक्षयच्या बॅट मधीला षटकार. मॅचचा खरं तर संपूर्ण चेंडूंचा भार ज्यांनी उचलला अनिकेत पाटील. आपल्याला विनंती असेल साहिल जले आणि अनिकेत पाटील वेलकम स्वागत आहे. खेळाडूंसाठी 2 दिवसासाठी लागणारे संपूर्ण जे चेंडू आहेत नेव्हिया ब्रँडेड कंपनीचे हे ज्यांच्याकडून प्राप्त झाले ते अनिकेतजी पाटील आणि साहिल जळे वेलकम. या डाईजवरती आपलं केलं जातोय शब्द सुमनानं स्वागत. षटकातील खरं तर पुढचा चेंडू घेऊन जाईल म्हणजे वैयक्तिक कोट्यातील मला वाटतो हे दुसरं षटक हाताळतोय. आता मला समजलं नाही ज्या वेळेला पहिल्या 8 त्याच्यानंतर 7 त्याच्यानंतर 6 त्याच्यानंतर मात्र परशाला 14 2 षटकार आणि अवांतर 1+1 स्वयं. आपण पाहू शकाल रायगड जिल्ह्यातील लांब उडीचा एक खरं तर एक खेळाडू आहे ज्याचा पहिला सन्मान मोठीजुईच्या नाईट टुर्नामेंट्समध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तरी ते पाहू शकाल आलेल्या पाहुण्यांमधून. इथे मात्र पाहू शकाल खूप उशीर चेंडू हवेत होता. पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 44च्या घरात 44 लॉस ऑफ 5 विकेट 5 बाद 44. या तर मला वाटतोय वसईकरीन बाय पण मायक्रोफोनवरती येतील आणि मला खरं तर समजलं की त्याही छान खरं तर मॅचची येस प्लेयर्सना मोटिवेट करतील नंतर. हो परत एकदा खूप उशिरा वेत आहे. 2 क्षेत्ररक्षक धावत आहे. काय होणार इथं मात्र झेलभूमीला दान झाला तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत अक्षयच्या. अक्षय मात्र 2 धावसंख्येबरोबर आपल्या स्कोर बोर्डवरती आणि संघाच्या स्कोर बोर्डवरती 2 धावसंख्या वाढवतोय. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 46च्या घरात 46 लॉस ऑफ 5 विकेट्स. भूषण खरं तर आपली तलवार धारदार करून
प्रतीक्षा करतोय कधी एकदा मला वेळ मिळतोय. चला टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच असणार डीबी प्रोडक्शन विपक्ष बजरंग बॉईज. तर बजरंग बॉईज रेडी. ओह, परत एकदा ढागातच. खरं तर अक्षयला इथे मात्र परत एकदा झेल भूमीला दान. 2-2-2-6 अशा प्रकारची जवळ धावचीच्या स्वरूपात अक्षय होणार. बॅक टू पॅव्हिलियन. हे आहे अजून काय पाहिजे बायानं मान. मोटार मागतान बाप क्या बात. मंचावरती अक्कासाहेब आहेत आणि खरं तर मयूर नाईकच्या या गीतात आपण अक्कासाहेबांना पाहिलीत आणि त्यांच्या पवित्र शुभास्ते आत्ताच काही दिवसांपूर्वी कल्याण भिवंडी ठाणे नाकामध्ये द्वारकादास श्यामकुमारची शुभ ओपनिंग खरं तर संपन्न झाली. अक्कासाहेब नुसत्या फक्त अभिनयात नाहीत, त्यांच्या हाताची चव. ओह, बॅटला ब्रश झाला असं वाटलं. इकडं अपील केला, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता आणि मात्र इथं निश्चितच आत्मविश्वास तेवढाच. इथं परतावा लागेल या फलंदाजाला जेलच्या स्वरूपात. बॅक टू पॅव्हिलियन. मोटार मागतान बा फिरायला मोटार. ए मोटारीचे नांदन. गीत आता गीत आणि अभिनयातून पाहू नका. वंश परंपरागत एखादी कला असतो. आता भक्तीला पाहिली, परंतु तरी अक्कासाहेबांच्या हाताची चव तुम्ही पाहाल तर सुगरणीच्या हाताची चव आहे. आणि अगदी त्यांचंही प्रॉमिस आहे की आम्हाला तशा प्रकारची मेजवानी असणार आहेत मुंडीची, दाल मुंडीची. आणि पाहू शकाल या वेळेला फ्लाईट टेक ऑफ करतोय. अतिशय सुरेख असं संगीत सुरू आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समोर असणाऱ्या मैदानावरती रंगला जातोय आमच्या कलाकारांचा कुंभमेळा. त्यातील एक कलाकारांमधील एक महान तपस्वी अक्कासाहेब अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. थँक्यू. येस, निश्चित 15 खेळाडू एका स्क्वॉडमध्ये आहेत, तर 12वा खेळाडू कंपल्सरी तुमचा पाठीमागे बसणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. महत्त्वाची अगदी सूचना. काही आपल्याला लाईव्हला तुम्ही पहा XYZ अशी नावं दिलीत, त्याचं कारण आहे 12th मॅन कंपल्सरी डगआउटमध्ये असणं गरजेचं आहे. सत्र संपलं जातोय पहिलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 48, लॉस ऑफ 5 विकेट, 6 विकेट, 6 बाद 48 धावसंख्येत 49 धावांचा पल्ला पार होईल. तोपर्यंत अक्षय, आपल्याला विनंती असेल आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन अक्कासाहेबांना की प्लीज प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अगदी पाहुण्यांमधून चला. अक्षय आणि स्वप्नील शेलके यांना विनंती असेल. केडी, या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान करूया. अक्कासाहेबांचं आगमन आहे. तदनंतर सिया ही सुद्धा या ठिकाणी आहे. खरं तर हे सगळे कलाकार रुपेरी पडद्यावरती यूट्यूबच्या माध्यमानं पाहतोय. अक्कासाहेब चला, वेलकम, स्वागत असेल आणि मंचावरती त्यांचा आदरपूर्वक सन्मान. सलामीची जोडी जोपर्यंत उतरतोय तोपर्यंत सिया, अक्कासाहेब अशा मान्यवरांना आपण या ठिकाणी निश्चितच सन्मानित करणार आहोत. अभिनयाची आणि म्हणूनच वाढत्या वयाप्रमाणे अक्कासाहेबांचा एक स्वभाव आहे की वाढत्या वयाप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या तरी चालतील, पण मनावरती सुरकुत्या पडू नयेत. याच्यासाठी अभिनयासाठी स्वप्नीलजी यांनाही विनंती असेल. स्वप्नील दादा शिवमुद्रा डान्स अकॅडमीचे ॲसिस्टंट कोरिओग्राफर आहेत. अक्कासाहेब वेलकम. वरती यायचं आहे इकडे. प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपला सन्मान असेल. अक्कासाहेब शुभेच्छा देतील, बोलतीलही, आपल्याशी संवाद साधतील. थोड्या अगदी काही त्यांच्या अगदी मोजक्या. त्यांचा अभिनयच बोलत असतोय. इथे अक्कासाहेबांचा हा आदरपूर्वक सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहे. कलाकार प्रीमियर लीग 2026 मधील एक मुख्य अतिथी म्हणून या ठिकाणी उभ्या राहिल्या. तुमच्या अंगावरती हा वस्त्रालंकार आमच्या स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावानं झालेल्या विमानतळाच्या माध्यमातून आमच्या कलाकारांच्या माध्यमानं मायेचा उबदार वस्त्र. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद अक्कासाहेबांच्या स्वागतासाठी असेल. सौंदर्याचा एक सुगंधित पुष्पगुच्छ आणि एक गोड आठवण मोमेंटो
एक गोड आठवण त्यांना सन्मान चिन्ह दिलं जातोय. थँक्यू. अक्कासाहेब, खरं तर सातत्यानं हे सर्वजण व्लॉगर आहेत. तर या व्लॉगरना तुम्ही पाहतायत अक्कासाहेब यूट्यूबच्या माध्यमानं, इंस्टाग्रामच्या माध्यमानं. पण क्रिकेट ही संकल्पना 2 वर्ष येतोय. डोंबिवलीपासून अलिबाग, रोहा, पेणपासून या सर्व विभागातील कलाकार हे लीग खेळतायत. कसं वाटतंय? मस्त वाटतं, एक नंबर. जो कलाकार प्रीमियरचा जो बघून खेळ एवढा आनंद होतोय ना की गगनात मावे ना. जसे खेळाडू खेळतात तसं असं वाटतं का मीच खेळते तिथे. आणि त्याच्यानंतर या मंचावरती फक्त आता जेंट्सच खेळताना दिसत आहेत. असं तुझं मनात वाटतोय का की पुढच्या प्रीमियर लीगमध्ये एक लेडी कलाकार यांच्या स्क्वॉडमध्ये असणं गरजेचं आहे? तिनं काय करू अथवा नको करू दे, नाही पाहिजे, खेळलंच पाहिजे. आणि पुढच्या प्रीमियर लीगमध्ये आपल्याला प्रत्येक टीममध्ये एक खरं तर आपली तारका खेळताना, मग वसईकरीनबाई असेल, अक्कासाहेब, सिया, सारा, अश्विनी, अभिलाषा, कित्येक खरं तर आहेत. प्रत्येक 8 टीममध्ये एक लेडी निश्चितच एक स्टार खेळाडू किंवा स्टार प्लेअर म्हणून मैदानात खेळताना दिसणार आहे. थँक्यू, धन्यवाद. मी अक्कासाहेबांना विनंती करेन, आपण अतिथी कक्षात सिया चला मंचावरती यायचं आहे. सियाचाही आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. कलाकार प्रीमियर लीग सलामीची जोडी प्रवीण घासे आणि त्यांच्यासोबत मला वाटतोय 12th मॅन इथे सियाचा आदरपूर्वक सन्मान आहे. सियासुद्धा आपल्यासोबत निश्चितच संवाद साधेल. सियाच्या अंगावरती मायेचा आणि प्रेमाचा उबदार वस्त्र आहे. 8 टीम आहेत आणि 8 टीममधून खेळला जाणारा या ठिकाणी हा प्रीमियर लीगचा थरार, त्याच्यातील सिया खेळताना दिसतोय, सौंदर्याचं प्रतीक. ओके, थँक्यू. हे सर्व स्टार कलाकार आहेत. आज सिया तू या ठिकाणी आलेली आहेस, काय म्हणशील? कुठल्या टीमला चेअरअप करण्यासाठी आलीस? सर्वच टीम तर खूप भारी खेळत आहेत, खूप छान उत्साह आहे. तर सर्व टीमचं मला बघायला आता मजा येते. तर बघूया आता कोणती टीम जिंकते ते. आणि या खेळाडूंमधून आवडणारा खेळाडू? मला आता बंटी दादा आवडतो बघायला खेळायला ते. चला, बंटीचा खेळ पाहणार आहे सिया. परत एकदा तुझ्या करिअरसाठी पुढच्या लाख शुभेच्छा दिल्या जात आहेत. थँक्यू, धन्यवाद. जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी आता आवाज ऐकायला मिळणार आहे पपन पाटील यांचा. जितेश ऑलराऊंडर या ठिकाणी पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडकडे तर स्ट्राईक एंडकडे प्रवीण घासे. षटकातील यशचं पहिलं चेंडू आहे. यश फलंदाजीसाठी ज्या वेळेला आला त्यावेळेला या यशला यश संपादन करता आलं नाही पाहिजे तसं, परंतु तोच यश मात्र प्रवीण घासे यांना जर 3 षटकार लगावले लगातार, हॅट्रिक षटकारांची, तर केडीकडून रोख रक्कम किती? 3000 रुपीज. 3000 किती? फक्त पिनकोड आमच्या या ATMचा 3 डिजिटमध्ये असणार आहे. 6 आणि 6. तर इथं मात्र प्रवीण घासे यांना दिले जातील 3000. आणि निश्चितच ज्याच्या बॅटची ताकद आहे, जो निश्चित आपल्या बॅटमधून थोडासा उंची जास्त घेणारा चेंडू सरळ गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव गोलंदाजी ट्रॅकवरती आहे रोशन भोईर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आला. अनेक स्टार या ठिकाणी आज आणि उद्या येऊन जातील. यूट्यूबच्या माध्यमानं अनेक ब्लॉग असतील, इंस्टाग्रामच्या माध्यमानं कित्येक रील्स असतील, ज्यांच्या असे रील स्टार असतील, यूट्यूबर असतील, ब्लॉगर असतील, आज या ठिकाणी येताना दिसतील. काही क्रीडा क्षेत्रात या आहेत, काही वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. त्या सर्व कलाकारांचं, सर्व खेळाडूंचं या ठिकाणी निश्चितच आगमन होईल. अतिशय सुरेख त्याच पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न, फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. थँक्यू. त्याला टॉससाठी आपल्याला आमंत्रित करतोय. नाव आहे PD प्रोडक्शन आणि तदनंतर त्यांच्या समवेत बजरंग बॉईज या संघाच्या संघ नायकाला रिक्वेस्ट असेल
की लगेच या. ॲशक्वीन बजरंग बॉईज सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणूनच तेच ना ॲशक्वीन बजरंग बॉईज. तदनंतर विक्रांत दादा पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मी प्रथमतः त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहूया KPL सीझन 2चा हा अनुभव या ठिकाणी. स्वप्नीलला विनंती असेल आपण या मंचावरती आपला या आदरपूर्वक सन्मान एक षटकाच्या अगदी विश्रांतीनंतर एक षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी केलं जाईल. तर पाहू शकाल ज्याप्रमाणे सिम्मी आपल्या टीमला चेअरअप करत होती त्याचप्रमाणे मात्र या ठिकाणी पवन पाटील सुद्धा आपल्या टीमला चेअरअप करताना दिसतोय. एक डान्सर आहे आणि अक्कासाहेब सांगायचं झालं तर या टीममध्ये खेळणारा खेळाडू हा अशोक सराफ यांच्यासोबत या गोल गोल डब्यातील या चित्रपटामध्ये त्याला पाहिलं. सह्याद्री भूषण पुष्कर श्रोत्रींच्या पवित्र शुभास्ते, द्रोणागिरी भूषण कविता जोशी आणि सतीश पुलेकर यांच्या पवित्र शुभास्ते, राष्ट्रवादी गौरव पुरस्कार गणेशजी नाईक यांच्या शुभास्ते, तर रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा पुरस्कार रायगड भूषण पंडित शेठ पाटील यांच्या पवित्र शुभास्ते, कुलाबा जीवन गौरव मधुकर शेठ ठाकूर यांच्या पवित्र शुभास्ते, साई सन्मान रविशेठ पाटील यांच्या आत्तापर्यंत 15हून अधिक पुरस्कार या कलाकाराच्या नावावरती आहेत. असा महाराष्ट्राचा नृत्य क्षेत्रातील मास्टर ब्लास्टर. ओ झाली चूक, चुकीला माफी नाही, परताब लागेल या फलंदाजाला ज्याचं नाव आहे जीत. बॅक टू पॅव्हिलियन. भावांनो काम असं करा ना, 4 लोक सुद्धा बोलली पाहिजेत. आई घातली तुम्हाला काम सांगा. सॅम सोनू आई खरं तर त्याच्या व्हिडिओ कैक वेळेला आई साहेबांसोबत असत आहेत. वेगवेगळ्या मोटिवेट करणारे असत आहेत, थोड्याशा समाजाचं प्रबोधन करणारे असत आहेत. तुम्ही खरं तर कोणत्या अँगलनं त्याला जज करतायत तो भाग वेगळा आहे, पण सोनूच्या व्हिडिओज पाहतोय आम्ही वेगवेगळ्या यूट्यूबच्या आणि इंस्टाग्रामच्या माध्यमानं. कीप इट अप. खरं तर खूप छान आणि तुझ्या वाटचालीला सुद्धा शुभेच्छा आहेत. तर जाऊया परत एकदा मैदानाकडे. प्रवीण घासे स्वतः संघमालक क्रीजकडे पाहायला मिळतोय. एक संघमालक परतलाय ज्याचं नाव आहे अतिश पाटील. तर इथे पायचा आहे आणि इथे पाहायला मिळतोय कार्यक्रमातील स्वप्नीलजी शेळके यांचे. ओ बॅटला ब्रश होतोय, चेंडू गलीच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक, फिल्डिंगमध्ये थोडासा कमकुवत कमजोर असणारा क्षेत्ररक्षक तिथेच ठेवला जातोय. गलीच्या नाही तर फर्स्ट स्लिप, ज्याला आपल्याकडे उपविकेट असंही म्हटलं जायचं. कारण माझ्या करिअरमधील सर्वात जास्त क्षेत्ररक्षण मी तिथेच केलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी पाहू शकाल मयूर नाईक आणि आजच्या अगदी DP प्रोडक्शन आणि बजरंग बॉईज ॲशक्वीन. चला लगेचच आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं आहे आणि तिथे नाणेफेकीचा कौल सुद्धा मयूर नाईकचे काय 1-2 अल्बम नाहीत. दर गणपतीला तुम्ही प्रतीक्षेत चातक जसा पावसाची वाट बघतोय ना, गावागावातील महिला मयूर नाईकच्या अल्बमची वाट बघतायत. आणि इथे मयूर नाईक खरं तर एका टीममधून खेळताना दिसणार आहे. त्याला सुद्धा शुभेच्छा. अवांतर स्क्वेअर मारा घोषित करतात. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय 7च्या घरात. 1 षटक आत्तापर्यंत अजून संपत नाही. भीमाचा गर्वहरण करण्यासाठी जशी लंका जाळण्यासाठी जशी हनुमंताची शेपटी वाढत गेली ना, तशी मात्र इकडं रोशन भोईरचं षटक 1-1 चेंडून वाढताना दिसतोय. तोच रोशन कित्येक कलाकार वेगवेगळ्या अँगलनं. आणि म्हणून म्हटलं होतं की आता 2 दिवस तुमचे फॅन तुमच्या ज्या व्लॉगची वाट पाहतायत ना, त्या व्लॉगमध्ये क्रिकेट दिसेल. हलकासा कट करून देण्याचा प्रयत्न. खरं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला फील्ड झाली, तोपर्यंत धावसंख्या 1 वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती 8च्या घरात. षटक संपलं गेलं पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 1 बाद 8. कालच खाला. अगदी
ते एक छानसं संगीत आणि म्हणून नाव आहे SDC ब्रँड. आवाजातील बाज आणि बाजातील आवाज आणि समय सूचकता जर आपल्याला शोधायची असेल ना तर सध्या कलाकार प्रीमियर लीगच्या समालोचन कक्षाकडे या. तुम्हाला समजला जाईल टायमिंग काय प्रॉपर असतोय फटक्याचा. इथे ते मात्र आपल्याला SDC हा दणका आहे साऊंड सिस्टीमचा. क्रिकेटच्या किती स्पर्धा कव्हर केल्यात अगदी सांगू शकत नाहीत एवढ्या स्पर्धा कव्हर करणारा. सेकंड ओव्हर दुसरं षटक. चला गोलंदाजी ट्रॅकवरती असेल आणि तदनंतर आयोजकांना तेवढी एक रिक्वेस्ट असेल की बजरंग बॉयज DP प्रोडक्शन आहे का? आहेत बजरंग बॉयज आहेत DP प्रोडक्शन नाही आहेत. चला टॉस हा बजरंग बॉयजला दिला जातोय. आता ते निर्णय सांगतील कारण DP प्रोडक्शनचा कर्णधार नाही. पेनल्टी लागली जातोय DP प्रोडक्शनला. DP प्रोडक्शनच्या संघनायकांना आत्ता यायचं नाही. तुम्ही डायरेक्ट फलंदाजी करायची कारण टॉस दिला जातोय बजरंग बॉयजला. बॉलर नेम गोलंदाज. आता कलाकार अख्ख्या महाराष्ट्राचा आहे. हा काय 12वा खेळाडू आहे पण येस ओ खरं तर या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हे चला DP प्रोडक्शन आहे का? प्रवीण घासेसाठी इथं तर अतिशय खरं तर खूप 2 षटकारांना 2000 प्रवीण घासे प्रोडक्शन कडून या ठिकाणी त्यांचे चाहते आहेत. खरं तर आम्ही अनेकांना मोटिवेट करतोय. बॉलर नेम गोलंदाजाचं नाव प्रेम. कल्पेश दमडेकडून अगदी केडीकडून मी मगाशी सांगितलंय 3003 षटकार. कसेही 3 षटकार मारले तरी हॅट्रिक नाही तरी खरं तर 3000 दिले जातील. या ठिकाणी पाहू शकाल मुख्य अतिथी कक्षात असणाऱ्या सर्व तारका आहेत अभिनयातील. त्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे व्हिडिओज तुम्हाला आता आमच्या अनेक व्लॉगर घेताना दिसतील. ते त्यांच्याही व्लॉगमध्ये दिसतील आपल्याला निश्चित. तर इथे पुढचा चेंडू प्रेमचा आखूट टप्प्याचा चेंडू त्याच पद्धतीनं टोलविण्याचा प्रयत्न. सनत जयसूर्या सौरव गांगुली अशा काही खरं तर खेळाडूंच्या बॅटमधून असे फटके पाहायला मिळाले. 1 धावसंख्या प्राप्त होतो. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 13. आता चेंडू शिल्लक असणार आहेत 21 आणि विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. 21-36. जोपर्यंत प्रवीण घासे मैदानावरती आहे ज्याच्या बॅटला सूर गवसला अगदी मोठी जुईच्या मोठ्या तल्याच्या बाजूला असणाऱ्या टायगरच्या पिचवरती फाईन लेगकडे टोलवलेले फटके अजूनही आमच्या स्मरणात आहेत. आणि त्या मोठी जुईमधील PG प्रोडक्शन प्रवीण घासे प्रोडक्शनचे ओनर टीम ओनर संघ मालक CMD स्मार्ट सिटीचे प्रेम टू प्रवीण. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. हो नजाकत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरतोय. चेंडू सीमारेषा छेदून प्रवीण घासेच्या बॅटमधील एक ब्रँडेड चौकार. DP प्रोडक्शन आहेत. टॉस दिला तर बजरंग बॉयजला. षटक संपलं. ओके ज्या बॉलाला 2 षटक आता संपतील तेव्हा टॉस होईल. सन्माननीय स्वप्नील शेळके यांचे पिताश्री राम शेळके बाबांचं आगमन आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. काय डान्स काय खरं तर व्यवसाय केक अँड वर्ल्डचा आणि त्याच्यानंतर आत्ता कलाकार प्रीमियर लीगच्या आयोजनातील एक ऑर्गॅनायझर आणि म्हणूनच या ठिकाणी रामजी शेळके यांचाही आदरपूर्वक सन्मान. ज्या वेळेला होईल टॉस त्यावेळेला मी राम शेळके यांना विनंती करेन. फुल टॉस चेंडू या वेळेला आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. अवांतर 1 धावसंख्येमध्ये बरोबर पडतोय. संघ पोहोचतोय 18च्या घरात. 18 लॉस ऑफ
1 विकेट्स. 20 चेंडू 31 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी आहे. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू घेऊन जाईल प्रेम टू प्रवीण प्रेमच्या या अस्त्राला फुलतो चेंडू फाईन लेग क्षेत्र केलंय क्लिअर. अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आलेला चौकार. इंडियन स्पोर्ट्स कडून खरं तर शुभेच्छा आल्यात पीजी प्रोडक्शनसाठी. डीजे सँडी प्रत्येकाला काहीतरी एक महत्त्वपूर्ण कामं असतात आणि सँडी एका महत्त्वाच्या कामानिमित्तानं थोडेसे बाहेर होत आहेत. समजून जायचा तुम्ही नवरदेव जरी असाल ना तरी त्या कामाला थांबवू शकत नाही. तशा प्रकारची अनेक काही महत्त्वाची कामं असतात. तर चला इथे मात्र पाहू शकाल अजूनही 20 चेंडू 19 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 27 धावांची आवश्यकता. येस निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकाल चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. बॅटमधील हॅट्रिक असावी प्रवीण घासे. चौकारांची हॅट्रिक पण आपल्याला प्राइज असणार आहे षटकारांच्या हॅट्रिकची. इथे एन्जॉय करणार होतो परंतु आत्ता मात्र तुम्हाला सांगू का प्रत्येकाला एखाद्या गोष्टीची तल्लफ असतोय. तल्लफ ते डान्सरना खरं तर डान्सचे असतोय. पप्पनला जे आहे वेळ आहे छंद आहे. तर निश्चितच प्रवीण घासे यांनीच खेळाडूंसाठी लावलेले ₹500 परत एकदा त्यांच्याच खात्यात विड्रॉल केले जातील. चौकार हॅट्रिकसाठी ₹500 आहेत. षटकार हॅट्रिकसाठी 6,000. 6 षटकारला 6,000. 6 चौकारांना 5,000. 3 षटकारना 1,000 आणि 3 चौकारांना 500 आणि 3 विकेट्सना 1,000. मिडल ओव्हरसाठी 2,000. काय बक्षिसांची खैरात आहे खरं तर पीजे प्रोडक्शनकडून. एवढ्या बक्षिसं तो तुम्हाला मोठ्या टुर्नामेंट्समध्ये पाहायला नसतील. तर षटक मला वाटतोय संपला जातोय. दुसरं मी लगेचच मंचावरती आमंत्रित करतोय उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून ज्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल वसईकर बाय कोलिनबाई आणि आज त्यांच्या आदरपूर्वक सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी होईल. मी आयोजकांना विनंती करेन अक्षय आणि केडी तर या ठिकाणी आपण पाहू शकाल वसईपासून पणजीपर्यंत आपली कोकण किनारपट्टी आहे. ठाऊक आहे का. आणि या कोकण किनारपट्टीत खरं तर वसई करीनबाई कोलिनबाई नाही तिने थांबायचं आहे. अश्विनी जोशी यांच्या समवेत तिथं सत्कार आमचे आयोजक करतील. त्यांच्या अंगावरती हा वस्त्रालंकार मायेचा आहे आणि प्रेमाचा उबदार वस्त्र तिला दिला जाईल. खरं तर वसईची नव्हे तर आगरी कोली कराड्यांची परंपरा तुझ्या व्लॉगमधून निश्चितच समाजापर्यंत पोहोचू दे आणि परत एकदा नवनवीन छान व्हिडिओज. हो बहुतेक मला वाटतोय वसई करीन बाय या खरं तर कोलिनबाई आहे. वसईकरण केलिनबाई आपल्याला माहीत आहे पण इथं वसई करीनबाई. थँक्यू. तर चला टॉससाठी यायचं आहे. सर एक बक्षीस येतोय प्रवीण घासे यांच्या प्रत्येक षटकारासाठी ₹5,000 बक्षीस असेल. मोठीची गावचे सरपंच दीपक भोईर यांच्या माध्यमातून. टॉससाठी डीपी प्रोडक्शन आणि बजरंग बॉईज दोन्ही संघाचे संघनायक टॉस करतील. मी विनंती करतोय अक्कासाहेबांना टॉससाठी यायचं आहे. बजरंग बॉईज डीपी प्रोडक्शन बजरंग बॉयचा कर्णधार आहे. डीपी प्रोडक्शनचा कर्णधार डीपी प्रोडक्शनचा कर्णधार. काही टीमचा साबण स्लो आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकाल डीपी प्रोडक्शन. हो अक्कासाहेब चला टॉससाठी येत आहे तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जमेल यायला. तर या ठिकाणी टॉस होईल. जाऊया 3 षटका 18 चेंडू आणि किती योगेश केणी 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. एकीकडे डीपी प्रोडक्शन तर दुसरीकडे बजरंग बॉईज ॲश क्वीन. अक्कासाहेबांच्या पवित्र शुभास्ते टॉस होईल. हेड अँड टेल अशा प्रकारचं अगदी हे नाणं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकाल अक्कासाहेबांच्या पवित्र शुभास्ते या मॅचचा टॉस होईल. बजरंग बली की जय करत हु विल टॉस कॉल. येस बजरंग बॉईज कॅप्टन कॉल
हेड अँड टेल या येस या ठिकाणी आपण पाहू शकाल. ओके बजरंग बॉयज कॅप्टन कॉल. बायांना काय पाहिजे? ओके उडाल्यानंतर सांगतील. या हेड कॉलिंग 10. तर डीपी प्रोडक्शन काय निर्णय असणार आहे? बॉलिंग घेणार. बॉलिंग आणि त्याच्यानंतर फलंदाजी करायची आहे. तू जर टॉस जिंकला असतास तर तुझा निर्णय काय असतं? माझा निर्णय पण सांगितलं असतं नंतर आम्ही काय करू. प्लेयर आता यांचे कसे खेळतात आम्हाला कसे माहित नाही. मारामारी नाही, बॉलिंगच घेतली असती आम्ही. ठीक आहे, तुम्हाला दिल्या जात आहेत शुभेच्छा. 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता असताना मैदानावरचा खेळ तेवढाच उत्तम राखला जाईल. तोपर्यंत मान्यवरांचे आभार आणि टॉस जिंकलेल्या टीमचं अभिनंदन आहे. जाऊया, निर्णय आला आपल्यापर्यंत. निर्णय असणार आहे गोलंदाजी. तर या ठिकाणी राम शेलके यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. मला वाटतोय त्यांच्याच पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणं गरजेचं होतं. एक षटक संपल्यानंतर मी बाबांचा आदरपूर्वक सन्मान. आखूट टप्प्याचा चेंडू कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. धावसंख्या धावपटलावरती 1 निशी वाढली जातोय. धावसंख्या धावपटलावरती 29च्या घरात. या ठिकाणी पाहू शकाल. हे मात्र बरं आहे वसई करीन बाईचं. एका दगडात 2 पक्षी. इकडे मॅचलाही उपस्थिती आणि इकडे इन्व्हिटेशन सुद्धा. खरं तर संपूर्ण टीमकडून तुझ्या वैवाहिक वाटचालीसाठी सुद्धा असणार आहेत भरभरून शुभेच्छा. 29 धावसंख्या 30 धावसंख्या धावपटलावरती आहे आता. 19 धावांची आवश्यकता असावी. 17 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू 19 धावा आणि मात्र या वेळेला प्रवीण घासेच्या बॅटमधील आलेला फटका 1 धावसंख्या पूर्ण होतोय. डीजे ऑपरेटर प्लीज आपण डीजेशी संपर्क साधायचा आहे. तर या ठिकाणी पाहू शकाल खरं तर जोपर्यंत ही लीग सुरू असेल तोपर्यंत कमलाकर पाटील ते पण एक आर्टिस्ट आहेत. के जी पाटील, KG आर्ट्स बोकडविरा, एक लेजंड आर्टिस्ट आहेत, ज्येष्ठ आर्टिस्ट आहेत. आणि खरं तर आपल्या कलाकार लीगमध्ये तुमचं स्वागत आहे. पुढच्या वेळेला निश्चित तुम्हालाही खरं तर नॉमिनी करता येईल, या ठिकाणी सहभाग घेता येईल. नवीन कलाकारांची लीग आहे. 15 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. या वेळेला फटका येतोय. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. आलाय खणखणीत चौकार. एकटा प्रवीण घासे खरं तर 1 मॅन आर्मी या ठिकाणी. आतापर्यंत 5 चौकार नावावर आहेत, म्हणजे 20 आणि 2 एकेरी 22 धावसंख्येवरती खेळतोय प्रवीण घासे. या ठिकाणी एका घरातून तिघांना एंट्री दिली जाणार नाही. KG पाटील वडील कलाकार, मोठा भाऊ कलाकार, पपन पाटील कलाकार. या ठिकाणी अगदी तिन्ही या कलाकारांना ज्या दिवशी पपन पाटील एक्झिट होईल ना या लीगमधून, तेव्हा प्रियाल पाटील किंवा KG पाटील यांना या ठिकाणी या लीगमध्ये एंट्री दिली जाईल. तर या ठिकाणी अख्खी फॅमिली आहे अक्कासाहेबांची. जावई आहेत पंकज. त्याच्यानंतर इथे पाहू शकाल धावसंख्या धावपटलावरती आहे त्या स्थितीमध्ये 36च्या घरात. आता उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत 14. 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. अंपायरचं लक्ष आहे का पाहत होतो आम्ही. आखूट टप्प्याचा चेंडू घेतलाय खरपूस समाचार. यावेळेस झेल परत एकदा भूमीला दान. पाहता पाहता 2 धावसंख्या पाहायला मिळतात. आता या पूर्ण सीझन मधील प्रवीण घासेची सर्वात मोठी फलंदाजी असावी. वेगवेगळ्या मोठी जी प्रीमियर लीग गावच्या लीग मधून खेळतात.
या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 38, 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. जाऊया राम शेळके यांना. बाबांना विनंती असेल प्लीज मंचावरती चला. आपला आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल आणि तुम्ही पाहू शकाल स्वप्नील शेळके यांचे पप्पा स्वप्नीलजी शेळके यांचा आदर, खरं तर राम शेळके यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या मंचावरती केला जाईल. त्यांना वस्त्रालंकार दिला जाईल आणि त्यांची छोटी चिमणी प्रॉपर्टी आहे स्वप्नील शेळके याची. घरामध्ये फॉर्च्युनर जरी असेल तरी त्याच्याच खूप महत्त्वाची अगदी प्रॉपर्टी आहे. आणि लेक म्हणजे काय? लेक म्हणजे बासरीची धून आहे. लेक म्हणजे तसं पाहिलं तर वडिलांचं सर्वात मोठं धन आहे. ही बेटी नाही धनाची पेटी आहे. ते स्वप्नील शेळके यांची लेक कलाकार प्रीमियर लीगचा मोमेंट तो स्वीकारतोय. इथं मात्र पकडला गेला झेल, परतावला गेल या फलंदाजाला, ज्या फलंदाजाचं नाव आहे शुभम. बॅक टू पॅव्हेलियन. रामजी शेळके यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. यश नेक्स्ट बॅट्समन, पुढचा खेळाडू इन होतोय, नाव आहे यश. आता अक्कासाहेब मला वाटतं एन्जॉय करण्यासाठी जात आहेत की एक छानसा खरं तर फोटो. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू 11 धावा. फोटोग्राफरचा आता फिक्सल वाढला कारण यांचा स्क्वॉड फार मोठा आहे. DP प्रोडक्शन, D फॉर देवा आणि P फॉर प्रोडक्शन. देवा प्रोडक्शनची टीम स्क्वॉड जय्यत तयारीत आहे. असे फोटे स्टेपाटनं पण घेतले होते बरं का. या बलाला मात्र अवांतर स्क्वेअर मारा कवायत करतायत दोन्ही आणि इथे एन्जॉय पाहू शकाल. खरं तर स्वप्नील पपन तर इथे अतिशय सुंदर असा खेळ सुरू असताना या षटकातील पुढचा चेंडू. अगेन वाईड, लगातार परत एकदा अभांतर येतोय. धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय 40च्या घरात. आता विजयासाठी 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 49 धावांचं टार्गेट सेट केलं ते पेलताना मात्र 8 चेंडू अवांतर आहेत म्हणजे 8 धावसंख्या स्क्वेअर मारान. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. इथे काय होणार? अप्रतिम 100% एफर्ट दाखवताना दिसतोय हा कलाकार, हा खेळाडू संकू. संकूच्या या क्षेत्ररक्षणाचं कौतुक आहे. ही खरं तर व्हिडिओज निश्चित तो क्रॉप करणार आणि त्याच्या स्टेटसला ठेवणार. दापोलीचा संकू आहे. इथे आता उर्वरित मात्र धावसंख्या अपेक्षित आहेत 8 विजयासाठी. डीजे ऑपरेटर प्लीज. रंगात आली या मॅच. या वेळेला बॅक टू बॅक या इनिंग मधील 11वा वाईड, 9वा वाईड, 11 होतील. 9वा वाईड चेंडू फेकताना दिसतोय. अतिशय सुंदर असा खेळ आपण पाहतोय. म्हणजे तुम्हाला जर निश्चित सांगायचं झालं तर मला वाटतोय ही चौथी, पहिली मॅच जिंकणारा संघ दिग्गेक वर्ल्ड, दुसरा वीर तारा राणी, तिसरा कोण जिंकणार तोपर्यंत आम्ही आगाज करतोय षटकाराचा. प्रवीण घासेच्या बॅट मधून आलेला आहे. क्या बात. तिकडे पाहू शकाल एन्जॉय करणारे आमचे भूषण भोईर डान्स कोरिओग्राफर आहेत, गीतकार आहेत, कंपोजर आहेत, संगीतकार आहेत. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. या वेळेला 1 धावसंख्या पळून काढली आणि या वेळेला निश्चितच मला वाटतोय जिंकलेला संघ आहे PG प्रोडक्शन. झाला मॅच फिनिश. जिंकले नाही, 49चा टार्गेट होता या ठिकाणी पूर्ण होतोय. परत एकदा आता काय चेंडू टाकलं जाणार नाही. विजयी संघाचं अभिनंदन आणि परास्त झालेल्या टीमला हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम. तुम्हाला येईल काय सर आमचा दर्जा नेहमीच हायवर. आमची तुम्हाला येईल काय सर आमचा दर्जा नेहमीच हायवर.
जीतने वाले को बाजीगर के और हार के जीतने वाले को कहते बाजीगर और हार के जीतने वाले को कहते बाजीगर हॅलो पपन पाटील चला समालोचन कक्षामध्ये या लगेच. अरे हवाबाजी तुमची उतरू आम्ही समजू नका हो आम्हाला कमी जिंकणार बघ की भावा तत्पूर्वी चला डीपी प्रोडक्शन या टीमनं ऑलविन पाटील यांचे बंधू उत्कृष्ट समालोचक पीजी प्रोडक्शन टीमचे प्लेयर पाटील ऑलविन पाटील यांचे बंधू उत्कृष्ट समालोचक पीजी प्रोडक्शन टीमचे टीम मेंबर